हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर थंडीचे दिवस चालू आहेत आणि आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत। गुणकारी, हेल्दी आणि पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी रेसिपी बनणार आहे। तर आज आपण बनवणार आहोत, इथे पाहू शकता, मस्त असे खारीक खोबऱ्याचे ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, कारण येणाऱ्या माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील। तर मस्त असे गुणकारी आयुर्वेदिक असे हे लाडू आपण बनवणार आहोत। तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे आपले मस्त असे खारीक खोबऱ्याचे पौष्टिक हेल्दी असे लाडू तयार झालेले आहेत। तर त्यासाठी आपण काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहणारच आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर एवढे मस्त खमंग आणि स्वादिष्ट असा हा लाडू बनलेला आहे, कारण ह्याच्यामध्ये भरपूर असं ड्रायफ्रूट्स आणि खारीक खोबरं घातलेलं आहे आणि भरपूर असं तूपसुद्धा घातलेलं आहे। पाहू शकता किती सॉफ्ट आणि मऊ असा आपला लाडू इथे तयार झालेला आहे। तर त्यासाठी आपण कसं प्रमाण घेतलेलं आहे ते पाहणार आहोत। तर अशाच न्यू व्हिडिओज तुम्हाला पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राइब करा, लाईक करा आणि आपले हे चॅनल नवीनच आहे त्यासाठी तुम्ही फॉलो करा, जेणेकरून मी नवीन अशा रेसिपी बनवत असते त्या तुम्हाला पाहण्यास मिळतील। आणि खास करून प्रत्येक ऋतूमधले आपण रेसिपी बनवतो, उन्हाळा, हिवाळा आणि थंडीचे दिवस। आणि महत्त्वाचे म्हणजे थंडीच्या दिवसातच आपल्याला पौष्टिक असा आहार लागतो आणि स्वादिष्ट असं आपल्याला खावंसं वाटतं। त्यासाठी नक्कीच अशा प्रकारे तुम्ही रेसिपी करून पहा। अगदी सोपी आणि जुनाट पद्धत आहे। लगेच तुम्हाला या सोप्या पद्धतीने तुम्ही झटकीपट लाडू असे बनवू शकता। तर आपण आता त्यासाठी कसं प्रमाण आहे, काय काय साहित्य घेतलेलं आहे सर्व आपण इथे ड्रायफ्रूट्स आणि महत्त्वाचं म्हणजे इथे पाक बनवलेला नाही, बिन पाकाचे गुळाचे लाडू बनवलेले आहेत। अगदी गूळसुद्धा जास्त नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये खारीक आहे त्यामुळे गूळसुद्धा जास्त वापरलेला नाही आहे। तर खूप असं हेल्दी असा हा लाडू तुम्ही सकाळी एक नाश्त्याला खाल्ला तर पोट अगदी गच्च भरलेलं राहील असा हा पौष्टिक नाश्ता आपला सकाळचा करण्यासाठी नक्कीच असे तुम्ही लाडू बनवा। तर त्यासाठी आपण इथे खारीक आणि खोबरं दळून आणलेलं गिरणीतून, त्यानंतर आपण इथे ड्रायफ्रूट्स म्हणजेच मखाना आपण रोस्ट करून घेतलेला आहे। ऑलरेडी मी सर्व तयारी करून घेतलेली आहे। मखाना रोस्ट केलेला आहे। इथे आहे जायफळ पावडर आणि वेलची पावडर, इथे आहे बदाम आणि काजू, आणि त्यानंतर पंपकिन सीड आणि ह्याचे सूर्यफूल बीज आहेत, आणि भरपूर असा डिंक तळून तुपामध्ये घेतलेला आहे। गूळसुद्धा आपण पाव किलो घेतला आहे, आणि त्याचबरोबर आपण इथे तीळसुद्धा आपण भरपूर, आणि खसखस घेतलेली आहे। खसखस ही मेन लाडवामध्ये हवीच, आणि खारीक खोबऱ्याचं दळण केलेलं आहे। तर आपण काय करणार आहोत, सगळं हे मिक्सरला छान असं बारीक करून घेणार आहोत। तर पाहू शकता, पहिल्यांदा मी मखाण्याची पावडर करून घेतली, कारण ते नंतर होत नाही, त्यामुळे फर्स्ट ते कुरकुरीत झाले असतानाच त्याची पावडर करून घ्यायची। ती पावडर झाल्यानंतर आपण लगेच बदाम काजू टाकलेले आहेत आणि छान अशी त्याचीसुद्धा पावडर करून घेतलेली आहेत। तर अशा प्रकारे आपण सगळं हे पावडर करून एका ताटामध्ये घ्यायचे आहे, आणि खारीक खोबऱ्याची तर ऑलरेडी पावडर झालेलीच आहे। त्याचसोबतच आपण हे पंपकिन सीड आणि सूर्यफूल बीज हे आपण छान असं रोस्ट करून घेतलेलं, ते सुद्धा आपण बारीक करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये डिंकसुद्धा, निम्मा डिंक थोडासा ठेवायचा आणि निम्मा ह्याच्यामध्ये बारीक मिक्सरला करून घ्यायचा। तर पाहू शकता छान असं त्याचंसुद्धा मिश्रण करून झालेलं आहे। आता हे मिश्रण एकत्र ओतून घ्यायचे आहेत। आता मी डिंक थोडासा बाजूला ठेवलेला आहे, आणि तो आपण नंतर थोडासा कुस्करून घालायचा आहे त्याच्यामध्ये लाडवामध्ये। आता मी गूळ घेतलेला आहे, आणि गुळामध्ये आपण जे सगळं बारीक केलेलं जे हे आहे पावडर आहे, ते आता गूळ घालून थोडी बारीक करून घ्यायचे आहे। त्याचबरोबर तीळसुद्धा मी ह्याच्यामध्येच आपण बारीक करून घ्यायचे आहे। आणि भरपूर असं तिळगुळ म्हणजे म्हणतात ना, थंडीच्या दिवसात तीळ खाल्ल्याने उष्णता शरीरात भरपूर अशी राहते। तर तीळसुद्धा मी पाव किलो असे घेतलेले, तर ते आपण गुळामध्ये छान असे बारीक करून घेतले। आता सर्व मिश्रण आहे ते मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे गुळामध्ये, जेणेकरून छान असं आपले लाडू बांधले जातील। आणि त्यानंतर आपण ही खसखस, भरपूर अशी खसखस टाकलेली आहे, कारण खसखस ही आपल्या गुणकारीच असते आपल्या शरीरासाठी। तर लाडवामध्ये खसखशीशिवाय लाडू नाही आहे। तर त्यानंतर हा कुस्करलेला मी डिंक टाकलेला आहे। त्याचबरोबर इथे जायफळ पावडर आणि वेलची पावडर आणि
सुंठ पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर भरड केलेली आहे आपण ड्रायफ्रूटची थोडीशी, ती पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतली. आता सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण छान असा लाडू बांधून घ्यायचं आहे. भयंकर असे हे पौष्टिक स्वादिष्ट लाडू नक्कीच तुम्ही करून पहा. थंडीच्या दिवसात तर आवर्जून करा. तर त्यानंतर मी एक वाटी असं तूप घातलेलं आहे छान असं. त्यानंतर बेदाणे घातलेले आहेत आणि सर्व आता एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेच आपण आता लाडू बांधायला घ्यायचे. पाहू शकता अगदी मुटका होतो असं लाडू, अगदी पाक नाही काही नाही तरीसुद्धा किती छान असे लाडू बनवले जातात. पहा अगदी लगेच असा हातामध्ये वळून जातो लाडू आपला. तर पाहू शकता अशा प्रकारे सगळे लाडू आपण वळून घेतलेले आहेत पाहू शकता. आणि त्यानंतर आपण तुळशीचं पान त्या लाडवावरती ठेवलेलं आहे आणि देवालासुद्धा आपण हा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. तर पाहू शकता आता मी थोडासा तुम्हाला तोडून दाखवते. तर पाहू शकता किती सॉफ्ट आणि हेल्दी असा आपला लाडू इथे तयार झालेला आहे. तर अशीच रेसिपी पाहण्यासाठी राणी चॅनलला फर्स्ट सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. तर चला आपण भेटूया अशाच न्यू व्हिडिओ. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू सो मच.